ठीक. इनवर्स ऑफ द मॅट्रिक्सच्या 4 स्टेप्स होत्या की ज्यामध्ये फर्स्ट स्टेप मध्ये आपण त्याचा डिटर्मिनंट त्या मॅट्रिक्सचा फाइंड आउट करतोय आणि जो येणारा डिटर्मिनंट आहे त्या डिटर्मिनंट वरती 2 कंडिशन आहे. तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आले तरच आपण तो मॅट्रिक्सचा इनवर्स जो येणार आहे तो एक्झिस्ट होतोय. अदरवाइज डिटर्मिनंट 0 जर आली व्हॅल्यू तर मात्र त्याचा इनवर्स हा एक्झिस्ट होत नसतो. त्यासाठी आपल्याला ते डिटर्मिनंटची कंडिशन सुरुवातीला काळजीपूर्वक घ्यायची आहे. त्यानंतर सेकंड कंडिशन आहे, सेकंड स्टेप आहे काय, कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करणे. त्यानंतर थर्ड स्टेप आहे त्याचा कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेऊन आपल्याला ऍडजॉइंट फाइंड आउट करायचं आहे. आणि एकदा का ऍडजॉइंट फाइंड आउट झाला का लास्ट स्टेप मध्ये आपण ए इनव्हर्सचा फॉर्म्युला लिहिणार आणि त्या फॉर्म्युलेनुसार आलेली सुरुवातीची डिटर्मिनंटची व्हॅल्यू आणि त्या ऍडजॉइंटची व्हॅल्यू डिटर्मिनंट आणि ऍडजॉइंटची व्हॅल्यू दोन्हीही व्हॅल्यू आपण त्यामध्ये ए इनव्हर्सचा जो शेवटी आपण दिलेला फॉर्म्युला आहे तो ए इनव्हर्सचा शेवटच्या स्टेपचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू पुटअप करायच्या म्हणजे तुम्हाला ए इनव्हर्सचं आन्सर मिळेल. म्हणजे सुरुवातीला आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुमच्या लक्षात येईलच स्टेप वाईज कंडिशन सुरुवातीला डिटर्मिनंटचीच कंडिशन आता जरी शेवटी दिली असली तुम्हाला डिटर्मिनंटची कंडिशन तरी आपण डिटर्मिनंटची कंडिशन सुरुवातीलाच घेणार. डिटर्मिनंट सुरुवातीलाच फाइंड आउट करायचा जेणेकरून तिथंच आपल्याला कळतं की पुढे ए इनव्हर्स एक्झिस्ट होतंय का नाही होतंय. आता एक एक्झाम्पल घ्या. क्वेश्चन सर्वांनी फाइंड adjoint of the matrix and adjoint of the matrix find adjoint of the matrix आहे 3 1 -2 1 3 1 -2 1 या मॅट्रिक्सचा आपल्याला ऍडजॉइंट फाइंड आउट करायचं. हे आहे आपलं फर्स्ट एक्झाम्पल. आता क्वेश्चन लिहून झाल्यानंतर सुरुवातीला दिलेला मॅट्रिक्स आपण एका लेटरनं डिनोट करत असतोय. ती पहिली स्टेप आपली लिहून घ्यायची आन्सर मध्ये लिहिताना आणि त्यानंतर मग आपल्या स्टेप्स स्टार्ट करायच्या. म्हणजेच लेट ए इक्वल टू 3 1 -2 1 दिलेला मॅट्रिक्स घेतला. आता हा मॅट्रिक्स घेतल्यानंतर ए मॅट्रिक्स लिहिल्यानंतर सुरुवातीला आपण डिटर्मिनंट घेऊया. तरी डिटर्मिनंट आपण शेवटी जरी लिहित असतो तरी डिटर्मिनंट आपण सुरुवातीला फाइंड आउट करूया. डिटर्मिनंट लिहिताना हे जे मॅट्रिक्स साइन होतं इथलं ते मॅट्रिक्स साइन काढायचं आणि तिथं डिटर्मिनंट टाकायचं म्हणजे 2 वर्टिकल लाईन्स टाकायच्या आणि त्यानंतरच डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. यालाच डायरेक्ट लगे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं नाहीये. डिटर्मिनंट मध्ये हा मॅट्रिक्स टाकूया 3 1 -2 1 3 1 -2 1 हा डिटर्मिनंट. ज्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतोय क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 1 -2 × 1 म्हणजे 3 × 1 3 असेल मायनस हे -2 × 1 म्हणजे -2 आणि व्हॅल्यू काय मिळेल हो मग
-5. 3 + 2 मिळणार, मायनस मायनस म्हणजे प्लस. 3 Sorry, + sir. 2 = 5 मिळणार. ओके, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए आपल्याला फर्स्ट स्टेपची ती व्हॅल्यू मिळाली 5. आता 5 जी आलेली व्हॅल्यू आहे ती =0 आहे का नॉट =0 आहे? Not 0 equal. सोडून दुसरी Not व्हॅल्यू equal to 0. 0 आहे. 0 नाहीये ती, 0 आली का आपण त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतोय आणि ते ए इनव्हर्स त्याचा एक्झिस्ट होत नसतोय. इथं मात्र डिटर्मिनंटची व्हॅल्यू 5 आली आहे म्हणजे 0च्या व्यतिरिक्त आलेली आहे. याचाच अर्थ इथं ए इनव्हर्स एक्झिस्ट असेल का? मग असेल का? आपली कंडिशन काय आहे? तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आली तर आपण ए इनव्हर्स एक्झिस्ट म्हणत असतोय. जर आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर मात्र आपण ए इनव्हर्सची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही म्हणतोय. म्हणजे तिथंच आपला आन्सर स्टॉप करणार आपण. इथं मात्र ए इनव्हर्स एक्झिस्ट होतोय, त्यामुळे आता पुढच्या स्टेप घ्यायच्या. पुढच्या स्टेप म्हणजे आपण काय करणार? को फॅक्टर मॅट्रिक्स आपल्याला फाइंड आउट करायचे. को फॅक्टर मॅट्रिक्स, त्यासाठी मग हे 4 एलिमेंट जे आहेत, 4 एलिमेंटच्या 4 को फॅक्टर एलिमेंट काढायचे. A11, A12, A21 आणि A22 या 4 व्हॅल्यू आपल्याला को फॅक्टरच्या फाइंड आउट करायचे. आता यांची साइन कशी असतील हो तिथं? 2x2 मॅट्रिक्सची साइन प्लस मायनस प्लस. हा प्लस मायनस मायनस प्लस. 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स जर असेल तर 4च एलिमेंट असतात आणि 4 एलिमेंट असतील तर त्याचे साइन प्लस मायनस मायनस प्लस. म्हणजे फर्स्ट आणि लास्ट व्हॅल्यू तेवढी दोन्ही पॉझिटिव्ह घ्यायच्या आणि मिडलच्या व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायच्या. आणि 9 जर एलिमेंट म्हणजे 3x3 ऑर्डरचा जर मॅट्रिक्स असेल तर मात्र आपण अल्टरनेट साइन घेत जायचं. प्लस नंतर मायनस, मायनस नंतर प्लस, प्लस नंतर मायनस. या पद्धतीनं अल्टरनेट साइन 9च्या 9 एलिमेंटला आपल्याला घ्यायचे. आता हे सिम्प्लिफाय करूया. पहिला एलिमेंट हा आहे आपला पहिला एलिमेंट. तो असणारा रो आणि कॉलम सोडला तर कोणता एलिमेंट मिळतो? 1. 1 मिळतो. तो इथं टाकायचा आपल्याला 1 ब्रॅकेट मध्ये. एकच एलिमेंट असल्यामुळे डायरेक्ट 1 टाकलं आणि प्लस इंटू 1 म्हणजे काय असे आली व्हॅल्यू? +1. +1. बरोबर आहे. आता सेकंड व्हॅल्यू साठी बघूया. सेकंड व्हॅल्यू आहे इथं 1. तो 1 असणारा रो आणि कॉलम सोडून दिला तर राहिलं काय हो? -2. -2. म्हणजे इथं ब्रॅकेट मध्ये लिहिलं -2 आणि विच इज इक्वल टू मायनस इंटू मायनस काय होईल? +2. +2. मल्टिप्लिकेशन मायनस इंटू मायनस होईल +2. आता पुढची व्हॅल्यू बघूया. तिसरी व्हॅल्यू इथली हे -2 आहे. या -2 असणारा रो आणि कॉलम सोडून द्यायचा. 1. 1 राहतं एवढंच. ते 1 आपल्याला इथं पुढे लिहायचं आहे. म्हणजे ब्रॅकेटमध्ये इथं 1 लिहिलं. आता ही +1 व्हॅल्यू आणि इथली -1 व्हॅल्यू या दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल? -1. -1. कारण 2 निगेटिव्ह असतील तर इथं पॉझिटिव्ह आलं, 1 निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह राहिलं. या पद्धतीने आपण सिम्प्लिफाय करतोय. आता लास्ट व्हॅल्यू घ्यायची अजून आपल्याला. लास्ट व्हॅल्यू आहे याच्यासाठी
1 साठी 1 असणारा रो आणि कॉलम हे सोडून राहतं काय 3. 3. म्हणजेच इथं टाकणार 3 आणि प्लस इंटू 3 म्हणजेच हे +3 झालं. म्हणजे कोफॅक्टरचे हे 4 एलिमेंट मिळाले. हे ऑलरेडी आपण कोफॅक्टर मध्ये सुद्धा बघितलंय, ऍडजॉइंट्स मध्ये सुद्धा बघितलंय. म्हणजेच कोफॅक्टर मॅट्रिक्स कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा ते आता आपल्या प्रोसिजर मध्ये एका मॅट्रिक्स मध्ये लिहिणार. 4 एलिमेंट आहे तर 2 एलिमेंट पहिल्या रो मध्ये आणि नंतरचे 2 एलिमेंट सेकंड रो मध्ये लिहितो आपण. मग इथं लिहूया therefore cofactor matrix equal to cofactor matrix equal to सांगा एलिमेंट पहिले 2 म्हणजे 1 2. 1 1 2 2 नंतरचे 2 म्हणजे -1 3. बरोबर आहे -1 3. 1 2 -1 3 इथे लिहूया मग 1 2 -1 3 हा झाला आपला कोफॅक्टर मॅट्रिक्स. त्यानंतर आपण त्याचा ऍडजॉइंट घेतोय. नेक्स्ट स्टेप आपली तिसरीच्या पुढची स्टेप आपण म्हणतोय ऍडजॉइंट ऑफ ए. आणि काय असतो फॉर्म्युला व ऍडजॉइंटचा ट्रान्सपोर्ट ब्रॅकेट कोफॅक्टर. बरोबर आहे ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. जो आलेला कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोजला मी इथं टी हे वरती देतोय. टीचा अर्थ ट्रान्सपोज. ट्रान्सपोज ऑफ द कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि आता त्याचं आन्सर ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू वरच्या मॅट्रिक्सला ट्रान्सपोज घेताना रोचे हे दोन्ही कॉलम करायचे. म्हणजे पहिला रो 1 2 तो कॉलम केला. दुसरा रो -1 3 तो सुद्धा कॉलम लिहिला. 1 2 इथं लिहिला -1 3 इथं लिहिला. या पद्धतीनं ऍडजॉइंट ऑफ ए मिळाला. इथंपर्यंत आपलं ऑलरेडी ऍडजॉइंट मध्ये आपण बघितलेलं आहे. आता राहिलं काय शेवटची स्टेप आपली काय करायची आहे लास्ट स्टेप काय आहे शेवटची स्टेप ए इनवर्स फाइंड आउट करायची. मग त्यासाठी ए इनवर्स इक्वल टू फॉर्म्युला लिहायचा. काय आहे फॉर्म्युला 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ए इनवर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. हा आपला फॉर्म्युला की ज्यामध्ये आता व्हॅल्यू टाकूया विच इज इक्वल टू डिटर्मिनंटचे एक व्हॅल्यू टाकायचे ऍडजॉइंटचा मॅट्रिक्स टाकायचा आहे. आणि या दोन्हीही व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेल्या आहेत. बघूया आता पाठीमाग इथं या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण या फॉर्म्युलीनं फाइंड आउट केलेली आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. किती आले डिटर्मिनंटची व्हॅल्यू 5. ते मी इथं लिहितो 5 इंटू आता ऍडजॉइंटचा मॅट्रिक्स तोही आपण इथं काढलाय. आता बघा ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू 1 -1 2 3 तोही आपण लिहूया 1 -1 2 3. बरोबर आहे का 1 -1 2 3. हो सर. ए इनवर्स इक्वल टू आता हे आपल्याला फॉर्म्युलेनुसार मिळालं. हे जे हे जे 5 आहे हे डिवाइडला आहे. याचाच अर्थ आपण स्केलार मल्टिप्लिकेशन मध्ये बघितलं होतं बघा मॅट्रिक्सच्या. ज्यावेळी न्यूमरेटरला असतं त्यावेळी न्यूमरेटरनं प्रत्येक एलिमेंटला आपण मल्टिप्लाय करत असतोय. आणि ज्यावेळी व्हॅल्यू डिवाइडला असते त्यावेळी प्रत्येक एलिमेंटला आपण 5 न डिवाइड करत असतोय.
आता 5 ने या चारही एलिमेंट मध्ये डिवाइड होतोय का हो? भाग जातोय का पूर्ण भाग? नाही जात. कोणत्याच एलिमेंटला पूर्ण भाग जातच नाहीये. म्हणजेच ज्यावेळी आपल्याला इथं आपल्याला दिसतंय पूर्ण भाग जर जात नसेल, मॅक्झिमम नंबरला पूर्ण भाग जात नसेल, तर आपण हे जे आलेलं ए इनव्हर्स आहे तेच आपलं आन्सर म्हणून ठेवू शकतोय. म्हणजेच आपलं फाइंड ए इनव्हर्सचं आन्सर झालं 1/5 इंटू मॅट्रिक्स 1 - 1 2 3. हे आपलं आन्सर इथपर्यंत सुद्धा स्टॉप करू शकतो. किंवा दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला विचारलं तर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर कशा पद्धतीने करणार ते बघूया. आता 1/5 म्हणजे हे 5 न प्रत्येकाला डिवाइड करायचं. आता प्रत्येकाला डिवाइड करायचं म्हणजे हे 1/5 झालं. पुढं काय बोललं? -1/5. त्याच्या खाली काय असेल? 2/5. 2/5. पुढची व्हॅल्यू काय असेल? 3/5. 3/5. ए इनव्हर्स इक्वल टू, म्हणजेच आन्सर हेही आहे हेही आहे. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये एखाद्या वेळी विचारलं तर आन्सर या पद्धतीने काही वेळ विचारलं तर हे आपलं सुद्धा आन्सर बरोबर असणार आहे. आणि जरी या पद्धतीनं विचारलं तरी सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे सुद्धा डिवाइड करून ते आतमध्ये घेतलेलं आहे फक्त, म्हणजे हे सुद्धा आपलं आन्सरच आहे. येते लक्षात आहे? दोन्ही पद्धतीने आन्सर आपण लिहू शकतो. बघा, स्टेप फर्स्ट फाइंड डिटर्मिनंट फाइंड आउट केलं. नॉट इक्वल टू 0 असेल तर ए इनव्हर्स एक्झिस्ट होते म्हटलं. आणि त्यानंतर स्टेप घेतल्या, कोफॅक्टर मॅट्रिक्स घेतला, ऍडजॉइंट घेतला आणि ए इनव्हर्सचा शेवटी फॉर्म्युला लिहिला. त्यामध्ये आलेली व्हॅल्यू डिटर्मिनंटची आणि ऍडजॉइंटची त्यामध्ये सबस्टिट्यूट केली. सबस्टिट्यूट केल्यानंतर कॅल्क्युलेशन होत असेल तर कॅल्क्युलेशन केलं, नसेल तर हा असं ए इनव्हर्स आपण आन्सर म्हणून लिहू शकतोय. लिहून झालं मग सर्वांचं हे? सायमल्टेनियस लिहित चला. ठीक आहे. मग नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया आता 3x3 मॅट्रिक्स साठी. 3x3 ऑर्डरचा जर मॅट्रिक्स असेल तर ते कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं ते बघूया. एक्झाम्पल या. इफ A इक्वल टू मॅट्रिक्स 3 - 3 4, 3 - 3 4, second row 2 - 3 4, third row 0 - 1 1, 3 - 3 4, 2 - 3 4, 0 - 1 1. Then find A इनव्हर्स. अशा पद्धतीने विचारू लागतं. ए इनव्हर्स म्हणजे आपण लिहिताना ए च्या पॉवरला -1 घेतोय. देन फाइंड ए इनव्हर्स. ठीक आहे. आन्सर बघूया आता. ए दिलेला मॅट्रिक्स आहे, मी तो सुरुवातीला आहे असा मॅट्रिक्स लिहितो. राईट. ए इक्वल टू 3 - 3 4 मॅट्रिक्स लिहूया तो आहे असा आन्सर मध्ये लिहिताना. 2 - 3 4, 0 - 1 1. तो मॅट्रिक्स जो होता तो दिलेला मॅट्रिक्स मी आहे असं सुरुवातीला लिहिला. आता नेक्स्ट स्टेप आपण काय करणार आहोत? चेक करायचं आहे आपल्याला डिटर्मिनंट. बरोबर आहे. म्हणजेच हा जो मॅट्रिक्स आलेला होता त्याचा डिटर्मिनंट घेऊया. डिटर्मिनंट व्हॅल्यू डिटर्मिनंटची आता मॅट्रिक्स साइन काढायचं त्याचा आणि डिटर्मिनंट हे झालं मॅट्रिक्स साइन आणि दोन व्हर्टिकल लाईन म्हणजे डिटर्मिनंट्स.
हे डिटर्मिनंटचं साइन घ्यायचं. लिहा आता मॅट्रिक्स होतो. हा डिटर्मिनंट करा कॅल्क्युलेट. आता हे काय डिटर्मिनंट सॉल्व्ह करायची प्रोसिजर तुम्हाला माहित आहे. जसे काय आता यामध्ये बघायचं नाही. रो कॉलम हाईड केल्यानंतर -3 4 -1 1 हे रो कॉलम हाईड केलं का हे जे मिळतंय ते इथं लिहिलं आपण. मायनस सेकंड एलिमेंट लिहायचा, तो रो आणि कॉलम हाईड केला का 2 4 0 1 प्लस थर्ड एलिमेंट घ्यायचा 4, तो रो आणि कॉलम हाईड केला 2 - 3 0 - 1. ओके. हे कॅल्क्युलेट करा. 3 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन -3 -3 -4 हे मायनस मायनस +3 +3 म्हणजे 2 - 0 इथे येईल 0 आणि +4 4 इंटू -2 -0 0. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, हे तुम्ही करू शकता. हे 1 3 इंटू 2 प्लस 4 इंटू -2 किंवा कॅल्क्युलेटर वरती याच स्टेपला तुम्ही कॅल्क्युलेटर वरती व्हॅल्यू जरी टाकली तरी तुम्हाला त्याचा आन्सर मिळतं. याचं सिम्प्लिफिकेशन, याचं सिम्प्लिफिकेशन, याचं सिम्प्लिफिकेशन या 3 स्टेप मध्ये लिहिलं. त्यानंतर या स्टेपचं कॅल्क्युलेशन इथं लिहिलं आणि आता 3 इंटू 1 3 3 इंटू 2 3 आणि 4 इंटू -2 -8 त्या व्हॅल्यू सुद्धा लिहूया. म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 3 + 6 - 8 येतं. म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू 1. 1 मिळाली. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 1. आता ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू इक्वल टू 0 आहे का नॉट इक्वल टू 0 आहे? नॉट इक्वल टू 0. म्हणजेच आपण काय म्हणणार, देअरफॉर त्याच्या खाली लगेच ए इनवर्स एक्झिस्ट होतोय. ए इनवर्स त्या ठिकाणी एक्झिस्ट होतोय. जर 0 आला असतं तर आपण तिथंच ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट म्हणणार आणि तिथंच आन्सर आपलं स्टॉप केला असतं. आता ही स्टेप झाल्यानंतर ए इनवर्स तर आपल्याला माहित झाला आता एक्झिस्ट होतोय. आता को फॅक्टर मॅट्रिक्स साठी व्हॅल्यू घेत जावी. को फॅक्टर मॅट्रिक्स साठी व्हॅल्यू आता 9 एलिमेंटला A11 A12 A13 या पहिल्या 3 व्हॅल्यू, त्यानंतर पुढच्या 3 व्हॅल्यू A21 A22 A23 आणि नंतरच्या 3 व्हॅल्यू हे एका खाली एक तुम्ही लिहायचं आहे. हे जे व्हॅल्यू आहेत ते एका खाली एक लिहित जायचंय तुम्हाला. A11 12 13 A21 22 23 31 32 33. सर तिथे 3 लिहित राहिले. सॉरी. 31 32 33. ठीक आहे. आता साइन त्यांची घेऊया. काय असतील साइन व त्याची? पहिली व्हॅल्यू साइन अल्टरनेट साइन द्यायचं, प्लस मायनस प्लस प्लस मायनस प्लस, नंतर काय असेल
मायनस प्लस मायनस, बरोबर बरोबर आहे. त्यानंतर प्लस मायनस प्लस. ओके, या पद्धतीनं 9 एलिमेंटचे 9 साइन्स असतील. आता एक एक एलिमेंट फाइंड आउट करत जाऊया. फर्स्ट एलिमेंट A11 म्हणजेच पहिल्या रोचे हे 3 एलिमेंट आहे. सुरुवातीला पहिल्या रोचे 3 एलिमेंट घेऊया. इथं हा आहे आपला पहिला रो. हे A11, A12 व A13 हे 3 एलिमेंट झाले. आता फर्स्ट एलिमेंट त्याचा मायनर घेऊया. हा रो आणि हा कॉलम हाईड केला तर काय मिळेल? -3 4. -3 4. हा -3 4 -1 1 हे 4 एलिमेंट मिळतील. काय असेल? -3 1, सॉरी -3 4 आणि -1 1. हे कॅल्क्युलेशन काय असेल? प्लस इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे मायनस हे, म्हणजे -3 -4 विच इज इक्वल टू, हे आता तुम्ही डायरेक्ट करू शकता मायनस मायनस मध्ये प्लस, किंवा कॅल्क्युलेटर वरती जर टाकलं तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू काय मिळेल? 1 मिळेल. हे बघा, डायरेक्ट करायचं हे करा, प्रॅक्टिस करा आता इथून पुढं कॅल्क्युलेटर वरती टाकून. कारण प्रत्येक स्टेप या पद्धतीने जर करत गेला तर तुम्हाला वेळ लागेल. एकाच एक्झाम्पलला 10 मिनिटं होत जातील. जर तुम्ही कॅल्क्युलेशन जेवढ्या प्रॅक्टिस करून फास्ट कराल तेवढा तुम्हाला कमी वेळ लागेल आणि पूर्ण क्वेश्चन पेपर कव्हर होतो. त्यासाठी याला प्रॅक्टिस महत्वाची आहे. आता जसं फर्स्ट एलिमेंट घेतला तसा सेकंड एलिमेंट, तो रो आणि कॉलम काढून टाकायचा. राहिलं काय? 2 4 0 1. 2 4 0 1, तो लिहूया आता इथं. 2 4 0 1 मायनस ब्रॅकेटमध्ये 2 - 0 आलं, आणि हे सुद्धा डायरेक्ट किती येते बघायचं. कॅल्क्युलेटर वरती टाका. -2. -2. तसंच तिसरी व्हॅल्यू बघूया. या 4 साठी तो रो आणि कॉलम सोडला तर काय राहील? 2 -3 0 -1. बरोबर आहे. 2 -3 0 -1. 2 -3 0 -1. आता हे कॅल्क्युलेशन करूया. -2 -0, आन्सर काय येईल? -2. सॉरी, हे कॅल्क्युलेशन आपल्याला करता आलं पाहिजे. 11 12 आणि 30. आता हे 3 एलिमेंट झाल्यानंतर आपण पुढचे 3 एलिमेंट घेऊया. आता यासाठी 21 22 23, हा म्हणजे असतो कोणता रो? सेकंड रो मधले एलिमेंट असतात, या रो मधले एलिमेंट. आता त्यातला घ्या पहिला एलिमेंट, हा रो आणि कॉलम साइड केला तर काय होईल? -3 4 -1 1. डिटर्मिनंट मिळेल -3 4 -1 1. कॅल्क्युलेशन बघत चला. व्हॅल्यू -3 -4,
त्याचा डायरेक्ट आन्सर सांगा कॅल्क्युलेटर वरती टाकल्यानंतर. -7. बघा -3 मायनस इथं डबल ब्रॅकेट आहे, इथे एक ब्रॅकेट आहे परत -4चा. -1. कॅल्क्युलेटर की पहिला मायनस टाकायचं, नंतर ब्रॅकेट घ्यायचा, हा ब्रॅकेट असेल चालतंय, परत -3 टाकायचं, परत एकदा मायनस घ्यायचं, परत ब्रॅकेट टाकायचा -4 घ्यायचं, याला एक ब्रॅकेट टाकायचा आणि हा ब्रॅकेट जो पहिला स्टार्ट केला होता तो ब्रॅकेट परत एकदा डबल घ्यायचा इथं आणि तो डबल ब्रॅकेट घेतला त्यानंतर इक्वल टू केलं का आपल्याला ते आन्सर मिळत असतं. किती येते आन्सर मग? -1. हा, जिथं ब्रॅकेट आहे इथं डबल ब्रॅकेट आहे, डबल ब्रॅकेटला डबल ब्रॅकेटच पाहिजे. हा एक ब्रॅकेट, हा एक ब्रॅकेट, हा ब्रॅकेट आणि इथला एक दोन, हा एक ब्रॅकेट आणि मागचे एक ब्रॅकेट, हे दोन्ही ब्रॅकेट आपल्याला जिथं आहे त्या ठिकाणी लिहिले, त्याच वेळी आपल्याला ते आन्सर येणार. आन्सर येईल -1. आता पुढची ही व्हॅल्यू बघूया. पुढची सेकंड रो मधली दुसरी व्हॅल्यू, रो आणि कॉलम सोडून दिला. 3401 हे कॅल्क्युलेट करा. सेम प्रोसिजर न नेक्स्ट एलिमेंट आहे 4 असणारा रो आणि कॉलम हे दोन्हीही फाइंड आउट काढून टाकले. राहिलेले एलिमेंट त्याचे मायनर्स असतील ते तिथं लिहिले, म्हणजे 3 - 3 0 - 1, 3 - 3 0 - 1. त्याची व्हॅल्यू बघूया सिम्प्लिफाय करून. हे -3 - 0 आणि आन्सर किती याचं? +3. +3. -3 म्हणजेच सेकंड रो चे सुद्धा 3 एलिमेंट आपल्याला मिळाले. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट रो साठी, या रो साठी म्हणजे थर्ड रो साठी आपल्याला त्याचे कोफॅक्टर एलिमेंट फाइंड आउट करायचे. मग आपण बघूया थर्ड रो साठी, म्हणजे या रो साठी, या रो मध्ये किती एलिमेंट आहेत? फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. या 3 एलिमेंट साठी आपल्याला चेक करायचं आहे. त्यातला आता पहिला एलिमेंट घेतो, तो रो आणि कॉलम हाईड केला, म्हणजे आपल्याला वरचे 4 एलिमेंट मिळाले. -3 4 -3 4. इथं लिहूया -3 4 -3 4 आणि हे कॅल्क्युलेशन म्हणजे -12 -12 आणि किती येते कॅल्क्युलेशन? 0. येते का बघा सर्वांचं कॅल्क्युलेशन 0? हो सर. ठीक आहे, पुढची व्हॅल्यू बघूया. -1 तो असणारा रो आणि कॉलम हे दोन्ही सोडले, राहिलं 3 4 2 4, 3 4 2 4, 3 4 2 4 which is equal to, आता मायनस इंटू 12 -8 सांगा कॅल्क्युलेशन. 4. 4 येते का? Yes sir. -4. मायनस साइन व्यवस्थित द्या बरं का. एक जरी यातली व्हॅल्यू चुकली तर तुम्हाला पुढचा कोफॅक्टर मॅट्रिक्स व्यवस्थित मिळणार नाही, म्हणजे तिथलेही मार्क गेले सुरुवातीचेच. कोफॅक्टर मॅट्रिक्स वरून ऍडजॉइंट चुकणार,
तोही मार्क गेला. ऍडजॉइंट वरून इनव्हर्स चुकणार, तोही मार्क गेला. म्हणजे प्रत्येक एलिमेंट या कोफॅक्टर मॅट्रिक्स मधला महत्वाचा आहे. त्यामुळे पूर्ण कोफॅक्टर मॅट्रिक्स बरोबर येणं गरजेचं आहे. त्यासाठी चेक कर जायचं सावकाश. आता लास्ट एलिमेंट आहे 1. रो आणि कॉलम हे दोन्ही हाईड केले. राहिले हे 4 एलिमेंट 3 - 3 2 - 3 3 - 3 2 - 3. आता हे कॅल्क्युलेशन करूया. -9 - 6 म्हणजे आन्सर सांगा याचं. -3. -9 + 6 -3 बरोबर आहे. -3 म्हणजेच 9 एलिमेंट जे आपल्याला एका खाली एक लिहिले होते त्याची सर्वांची आन्सर आपल्याला मिळाली. आता हे सर्व एलिमेंट एकत्र करून आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचा आहे. therefore म्हणायचं इथं कोफॅक्टर मॅट्रिक्स इक्वल टू मॅट्रिक्स 9 एलिमेंट्स इथं आहे. पहिले 3 पहिल्या रो मध्ये म्हणजे 1 - 2 -2. पहिला रो आला 1 - 2 -2. तसंच सेकंड रो ला हे 21 22 23 नंतरचे 3 एलिमेंट -1 3 3 आणि त्यानंतरचे लास्ट 3 एलिमेंट आहेत 0 4 3. 0 -4 -3. व्हॅल्यू एकही चुकायचं नाही. 0 -4 -3. तुमचे 9 एलिमेंट एकाच ठिकाणी लिहिले सर्वांनी. होय सर. एकदा का हे 9 एलिमेंट लिहिले आता ट्रान्सपोज घेतल्यानंतर आपल्याला ऍडजॉइंट नेक्स्ट स्टेप कोफॅक्टर नंतर असते आपली ऍडजॉइंट ऑफ ए आणि त्याचा फॉर्म्युला लिहूया सुरुवातीला. कोफॅक्टर ओके कोफॅक्टर मॅट्रिक्स चा ट्रान्सपोज कोफॅक्टर मॅट्रिक्स चा ट्रान्सपोज आणि त्याचा ट्रान्सपोज लिहूया. एलिमेंट्स पहिला रो पहिल्या कॉलमच्या ठिकाणी 1 -2 -2. सेकंड रो -1 3 3. -1 3 3. थर्ड रो 0 -4 -3. बरोबर आहे 0 -4 -3. हा मिळाला आपल्याला ऍडजॉइंट ऑफ ए. Adjoint of A is transpose of cofactor matrix and therefore adjoint of A equal to 1 - 1 0 -2 3 -4 आणि -2 3 -3. कोफॅक्टर मॅट्रिक्सलाही मार्क्स राहतात. ऍडजॉइंट काढल्यानंतर ऍडजॉइंटला एक मार्क राहतो. ट्रान्सपोज घेतल्यानंतर सुरुवातीला जे डिटर्मिनंट काढलेला आहे त्यालाही एक मार्क राहतो आणि त्यानंतर लास्ट इनव्हर्स ज्यावेळी काढू त्यावेळी त्याचा फायनल मार्क्स होतो. म्हणजे स्टेप वाईज मार्क्स या पद्धतीनं असतील. आता हा ऍडजॉइंट झाल्यानंतर लास्ट स्टेप कोणती असते आपली? काय असते? इनव्हर्स. ए इनव्हर्स फाइंड आउट करणं की ज्याचा फॉर्म्युला असतो काय
1 काय असतं पण 1 अपॉन into adjacent A. ऍडजसंट नाही, ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट व्यवस्थित वाचा. ऍडजॉइंट ऑफ ए. आता या दोन्हीही व्हॅल्यू आपल्याला टाकायच्या आहेत. सुरुवातीला डिटर्मिनंटची व्हॅल्यू बघूया. इथं फाइंड आउट करत आलेलो होतं डिटर्मिनंटची व्हॅल्यू. इथं काय आलेली आहे व्हॅल्यू डिटर्मिनंटची? 1. 1. मग 1 अपॉन डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 लिहिली इंटू मॅट्रिक्स ऍडजॉइंट. इथं काढलाय आपण ऍडजॉइंट. तो आपल्याला ऍडजॉइंट लिहायचा आहे. सांगा 1 मायनस 1 0. व्हॅल्यू सांगा सर्व मला. पहिला रो 1 minus 1 1 मायनस 1 0. -2 3 -4 -2 3 -4. -2 3 -4 थर्ड रो सुद्धा तोच आहे का? नाही -2 -3 मायनस मायनस -2 3 -4 आणि -2 3 -3. अशा पद्धतीनं मॅट्रिक्स मिळाला. आता हे सिम्प्लिफाय करूया. इथपर्यंत आन्सर आलंच, पण हे बाहेरच्या यानं सिम्प्लिफाय होते का बघूया. आता या 1 अपॉन 1 ची व्हॅल्यू किती असेल हो? 1 भागिले 1 किती येत आन्सर? 1 असेल ना. 0 असते का? 1 असतं. 1 असेल ना. 2 अपॉन 2 किती येते व्हॅल्यू? 1. 3 अपॉन 3 किती येते व्हॅल्यू? 1 असणार. 1 त्या पद्धतीने 1 अपॉन 1 ची व्हॅल्यू 1च असणार. म्हणजेच इथं व्हॅल्यू 1 आली आणि या आलेल्या 1 व्हॅल्यूनं आतमधल्या प्रत्येक एलिमेंटला जर मल्टिप्लाय केलं तर त्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू काय मिळेल हो? तोच मॅट्रिक्स मिळणार, तीच व्हॅल्यू मिळणार आहे प्रत्येक. आवाज येत नाही सर. -1 ला 1 न मल्टिप्लाय केलं तर -1च मिळणार. म्हणजेच प्रत्येक व्हॅल्यू 1 न मल्टिप्लाय केली तर आपल्याला ती 1च मिळते. या पद्धतीने आपण हे यामध्ये डिवाइड जरी केलं आणि मल्टिप्लाय केलं तरी आपल्याला व्हॅल्यू ही जी मॅट्रिक्सची व्हॅल्यू आहे, मॅट्रिक्सचे एलिमेंट आहे ते आहे असे मिळतात. म्हणजे आन्सर येईल त्याचं 1 -1 0 ते 1 अपॉन 1 इथले निघून गेलं. -2 3 -4 आणि -2 3 -3 हे आपलं आन्सर असेल. A इनवर्स इक्वल टू 1 -1 0 -2 3 -4 आणि -2 3 -3. येते लक्षात सर्वांच्या हे? हो सर. 1 अपॉन 1 म्हणजे तिथं 1 मिळत होता आणि 1 कशालाही मल्टिप्लाय केलं तर आतला मॅट्रिक्स आहे असं मिळतोय, म्हणून ते मॅट्रिक्स आहे असा ठेवला. जर आपण पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये डिवाइडला 5 होतं तर ते आन्सर आहे असं ठेवलं, किंवा 5 न डिवाइड करायचं झालं तर 1 अपॉन 5 -1 अपॉन 5 0 अपॉन 5 अशा पद्धतीने आपण लिहिणार. पण इथं तसं काहीच नाहीये, त्यामुळं आहे असा मॅट्रिक्स मिळाला आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. पाठीमागच्या इथं दाखव. ठीक आहे. हेच का?
A determinant. आपण या प्रोसिजर प्रमाणे डिटर्मिनंट ऑफ ए झालं. कॅल्क्युलेशन रो कॉलम हाईड करून डिटर्मिनंट आपण टॉपिक मध्ये सर्व डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं बघितलेलं आहे. मॅट्रिक्स मध्ये सुद्धा डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. तेच इथंही करायचं आहे 3x3 ऑर्डरचा डिटर्मिनंट. डिटर्मिनंट झाल्यानंतर ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली, नॉट इक्वल टू 0 आलं. आणि नॉट इक्वल टू 0 असेल तर ए इनवर्स हा एक्झिस्ट होतोय. आणि एकदा का आपल्याला मिळालं हे एक्झिस्ट होतोय, त्यावेळी मग पुढच्या स्टेप घ्यायच्या को फॅक्टर मॅट्रिक्स साठी. को फॅक्टर मॅट्रिक्सला A11, A12 व A13 हे एलिमेंट काढले. त्यानंतर सेकंड रोचे एलिमेंट A21, A22, A23 हे 3 एलिमेंट्स सेकंड रो साठी आपण फाइंड आउट केले को फॅक्टरचे. त्यानंतर पुढचे 3 एलिमेंट असतील A31, 32, 33. हेही 3 एलिमेंट आपण या पद्धतीने कॅल्क्युलेट केले आणि फाइंड आउट केलं. हे 9 एलिमेंट आपण एका मॅट्रिक्स मध्ये एकत्र केले, ज्याला आपण को फॅक्टर मॅट्रिक्स म्हणतोय. को फॅक्टर मॅट्रिक्स. आणि या को फॅक्टर मॅट्रिक्सला ट्रान्सपोज घेतला का आपल्याला ऍडजॉइंट मिळाला. आणि लास्ट स्टेप आपली असते ए इनव्हर्सचा फॉर्म्युला घ्यायचा आणि या फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू टाकल्या का तुम्हाला डायरेक्ट ए इनव्हर्सची व्हॅल्यू मिळते. तो ए इनव्हर्स आपण आताच फाइंड आउट केला. ठीक आहे. काही एक्झाम्पल